नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. राज्यात सध्या अशोक खरात या नावाची प्रचंड चर्चा आहे, पण त्याच्या खालोखाल कोणतं नाव जर चर्चेत असेल तर ते नाव आहे रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर यांचं सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये नाव आलं. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सुद्धा झाला आणि या सगळ्यामध्ये प्रकर्षानं काही महिला नेत्या खरं तर बोलत होत्या. जेव्हापासून या नेत्या बोलत होत्या तेव्हा तेव्हा असं म्हटलं जात होतं, काहींकडून अर्थातच समर्थन येतही होतं, मात्र काहींकडून असं म्हटलं जात होतं की यांचा डोळा रुपाली चाकणकरांवर नाही तर त्यांच्या पदावरती आहे आणि त्यांचं पद मिळवायचं म्हणून चाकणकरांना टार्गेट केलं जात आहे, असं सातत्यानं म्हटलं जात होतं. त्यामुळेच या सगळ्याच अनुषंगानं जे जे काही प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज टॉप न्यूज मराठीच्या पंचायत या विशेष कार्यक्रमामध्ये स्वतः ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे सहभागी झालेले आहेत. ताईंना आज सगळे प्रश्न विचारणार आहोत. म्हणजे अगदीच आपण बघितलं तर अशोक खरात प्रकरणामधली त्यांची भूमिका किंवा सुरुवातीपासून रुपाली वर्सेस रुपाली हे तयार झालेलं वातावरण, या सगळ्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. ताई, पहिलाच प्रश्न आहे, अशोक खरात प्रकरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही प्रचंड या प्रकरणामध्ये बोललात आणि काहींचं असं म्हणणं होतं की तुमचं टार्गेट केवळ रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे, तुम्हाला हे पद हवंय म्हणून तुम्ही बोलताय, महिलांना न्याय वगैरे मिळवून द्यायचा असं फारसं काही नाहीये असं म्हटलं जात होतं. मुळामध्ये लक्षात घ्या, मी तुमची आभारी आहे की रुपाली चाकणकर वर्सेस ऍडव्होकेट रुपाली तुम्ही म्हणला. कारण का या भोंदू बाबाच्या प्रकरणात आणि चाकणकर बाईंचा जो हस्तक्षेप आहे त्याच्यामुळे मला माझं जे रुपाली नाव आहे ना ती बदलण्याची नामुष्की माझ्यावर आली. म्हणजे मला गॅजेट बनवावं लागेल असा परिस्थिती झाली आहे. लग्नानंतर आपलं नाव बदलतात पूर्वी काळापासून, आता आपण नाही ते हे करत. मी माझा नवरा म्हणला की आपण तुझं नाव बदलू. ही वाईट परिस्थिती आली. मी म्हणलं नाव नको बदलू, ऍडव्होकेट रुपाली म्हणजे त्यांना कळेल की रुपाली चाकणकर नाही. हा एक मुद्दा. त्याच्यात तुम्ही आता बोललात की हा सगळा विषय बोंधू बाबाच्या समोर आल्यानंतर मी जे काही बोलत होते त्याच्यावर काही ठराविक मंडळी म्हणली की मला ते आयोगाचं पद पाहिजे. आता ही ठराविक मंडळी कोण आहे? तर ही सगळी चाकणकर प्रेमी टोळी आहे. मी एकदम तुम्हाला क्लिअर सांगते, कुठलीही गोष्ट मी लपवणार नाही आणि कधीही लपवलेली नाही. आणि ह्या ज्या काही मी तुम्हाला गोष्टी बोलणार आहेत ह्या मी तुम्हाला इव्हिडन्स देऊन बोलणार, कारण का शेवटी त्याला काहीतरी थारा बूड पाहिजे ना. मुळामध्ये मी मनसेमध्ये काम करत होते, त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या, त्यावेळी त्यांना रुपाली पाटील, ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे त्यांच्या मैत्रिणी होत्या. ती मैत्री कुणी वाढवली? तर त्यांनी वाढवली. मग कुठे बाईट द्यायच्या असतील किंवा कुणाच्या बद्दल बोलायचं असेल, आणि माझी एक सवय होती की मी मनसेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून, रस्त्यावरची चळवळीतली कार्यकर्ता म्हणून काम करत असताना याच्यामध्ये महिला आल्या पाहिजेत, त्या टिकल्या पाहिजेत, एकमेकींनी साथीने काम केलं पाहिजे, हा एक निव्वळ माझा उद्देश होता. माझी आणि रुपाली चाकणकरची मैत्री करून देणारा सुद्धा एक पत्रकार माझा बंधू आहे. माझा तो बंधू आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं नाव आता डिस्क्लोज नाही करणार. परंतु ती ओळख करून दिल्यावर मी त्याला परवा म्हणलं, कुठनं दुर्बुद्धी सुटली होती तुला की तू पार नाही का रुपाली पाटीलने महिलांना मदत केली पाहिजे. कारण का त्यावेळी चाकणकरच्या ह्याच्यावर मोहित्यांच्या ह्याच्यातनं त्या मला वाटतं लावणीच्या कार्यक्रमातनं बरंच पक्षातनं हे झालं होतं. आता हा झाला माझ्या पूर्व पक्षात असतानाचा आमचा मैत्रीचा प्रसंग. त्यावेळी चाकणकर मॅडमला रुपाली पाटील ठोंबरे मैत्रीण छान वाटत होती, चांगल्या पद्धतीने, कारण का तिचा उपयोग त्यांना होत होता. आता ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा प्रवेशाचा विषय आला तर ऑब्व्हियसली राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या म्हणजे माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे अजितदादांच्या माध्यमातून माझा डायरेक्ट कनेक्ट टू कनेक्ट होऊन तो प्रवेश झाला. प्रवेश झाल्यानंतर आता स्वाभाविकच आहे की मी प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा मला फोन आला की प्रवेश घेताना मला बोलवलं नाही. आता एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश घेताना त्यांनी कुणाला बोलवायचं, म्हणजे माननीय दादांनी कुणाला बोलवायचं, तो त्यांचा अधिकार आहे. मी नाही ना कुणाला सांगू शकत आणि माझा कधी सांगण्याचा विषय नाही आला, तरी तो विषय झाला. त्याच्यामध्ये त्यांनी माझं कधीही अभिनंदन केलेलं नाही. पक्ष संघटना, कार्यकर्ते ही सगळी आजूबाजूची लोक एकत्रित होऊन करणारी, संघटित होऊन काम करणारी संघटना आहे. मनसेमध्ये जरी मी होते तरी मनसे हा रुपाली पाटील ठोंबरेचा पक्ष नव्हता.
रुपाली पाटील ठोंबरे त्याची मालक होऊ शकत नाही. किती जरी पक्षासाठी आंदोलनं केली, काही जरी केलं, किती काम केलं तरी रुपाली पाटील ठोंबरे त्या पक्षाची एक कार्यकर्ती, एक पदाधिकारी, एक लोकप्रतिनिधी. परंतु या चाकणकर मॅडमला, म्हणजे मी अत्यंत जबाबदारीने बोलते, या कधीही यांनी या नगरसेवक नव्हत्या, यांनी कधीही प्रशासकीय कामकाज केलेलं नव्हतं. त्यावेळेला म्हणजे 2012ला त्या निवडणूक लढली होती, तेव्हा आमच्या मनसेच्या युगंधरात चाकणकरांनी त्यांचा पराभव केलता. एवढीच आम्हाला त्यांची ओळख, याच्या पलीकडे काही ओळख नव्हती. त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष बनल्या, आमचा कधी काही संबंधच नव्हता म्हणल्यानंतर विचारण्याचा आणि करण्याचा विषय नव्हता. त्यानंतर त्यांचं पद गेलं, शहर अध्यक्षा म्हणून होत्या. त्यानंतर डायरेक्टली त्यांना तिथनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होते, त्यावेळी त्यांना ते महिला प्रदेशाध्यक्ष देण्यात आलं आणि आयोगाचं पण पद देण्यात आलं. आता हे पद मिळाल्यावर मला वाटतं हे पद त्यांना 2018-19ला मिळालं असेल का 16ला मिळालेलं आहे. बघा, म्हणजे मी एक एक प्रसंग तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि आज तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सुद्धा कडी जुळवू शकता. तुम्ही जरी वकील नसलात तरी एक कॉमन सेन्स असतो माणसाला, की बाबा हे का तेव्हा घडलं होतं आणि आता का घडतंय, याची कडी कशी जुळते, हे तुम्ही लावू शकाल. मग त्याच्यानंतर त्यांचं आयोगाचं कामकाज वगैरे सगळं चालू होते. रुपाली पाटील ठोंबरेची राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. प्रवेश झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त आणि फक्त माननीय अजितदादांमुळे प्रवेश केला. तुम्ही माझ्या प्रवेशाचे व्हिडिओ जरी बघितले, ज्या पद्धतीने अजितदादांनी एक कार्यकर्ती बहीण म्हणून सन्मान दिला, माझ्या घरच्यांना तो सन्मान भर व्यासपीठावर बोलून दाखवला. आणि एक दादांचं एक बॉन्डिंगच फार वेगळं होतं, की दादा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी मागं ठेवत नव्हते. आणि मी मनसेमध्ये जरी होते, काम घेऊन गेले की दादा, हा बाबा विरोधातला नगरसेवक, याचं काम करायचं नाही, याला निधी द्यायचा नाही, जे आत्ता होतं हे आधी म्हणजे कधीच, म्हणजे दादांच्या याच्यात कधीच हे झालेलं नाहीये. मग हे होत असताना ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. त्यावेळेला श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष पण होत्या, संविधानिक पदावर, आणि प्रदेश अध्यक्ष पण होत्या. मग मी साधा लॉजिकल प्रश्न केला की दादा, तुम्ही एकाच व्यक्तीला 2 पदं दिलेली आहेत, पक्षामध्ये अधिक काम करणाऱ्या सक्षम महिला आहेत, मी जरी नवीन असले, मी पण आहे, आणि याआधी तुमच्या पक्षात काम करणाऱ्या अनेक महिला आहेत की त्या कर्तृत्ववान आहे आणि तुम्ही त्यांना संधी दिली पाहिजे. जर तुम्ही चाकणकर मॅडमला संविधानिक पद दिलेलं आहे तर त्यांना ते पद चांगलं सांभाळू द्या. महिला प्रदेशाध्यक्ष तुम्ही इतर महिलांना द्या. तिथून खरं चाकणकर बाईची सटकली असं मी म्हणेन. आता का सटकली? कारण का तिला तिच्याच पक्षामध्ये नेत्यांनी जो काही ओव्हर कॉन्फिडन्स दिला होता, याला फक्त चाकणकर बाई जबाबदार नाहीये, याला राजकारणातील नेते जबाबदार आहे. तुम्हाला तुमची जे काही पर्सनल रिलेशन्स आहेत ते पक्षाच्या बाहेर ठेवा ना. तुमच्या आवडती नावडती पर्सनल विषयासाठी तुम्ही पक्षातल्या महिलांना का टार्गेट केलं, पक्षातल्या महिलांना का इन्सिक्युअर केलं? मग चाकणकरबाईंची जी काही हिंमत वाढत गेली, लक्षात घ्या. मी हे बोलल्यानंतर बाईला राग आला, अरे कालची आलेली महिला असं कसं बोलते, आता मीच एकटी का बोलले, मेरे में दम है, मी बोलले. पक्षातल्या ज्या इतर महिलात माझ्या आत्ता सहकारी मैत्रिणी, नाही बोलू शकत महिला प्रत्येक ठिकाणी, त्यांना तो आत्मविश्वास येत नाही. घर सांभाळून पक्षात काम करायला यायचं आणि हे विकतचं दुखणं कशाला घ्यायचं. जर यातलं काही घरी कळलं, म्हणजे हे वाद आहेत किंवा याच्यामुळे टेन्शन्स येतात, याच्यामुळे, तर घरचे म्हणतील आपल्या घरी बसा. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांच्या सक्षमतेसाठी, महिलांना सुरक्षतेसाठी माननीय अजितदादांनी प्रचंड काम केलेले, प्रचंड काम केलेले. म्हणजे महिलांचं रक्षण करता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादा समोर येतात. आता हे होत असताना माझी निवड त्यावेळेला, जी खासदारकीची निवडणूक सुरू झाली, स्टार प्रचारक म्हणून करण्यात आली होती. माझा इतर नेत्यांशी वाद नाही, भांडण नाही, माझं थेट माझ्या माननीय अजितदादांशी बोलणं असायचं. आणि ते बोलणं कामावर, कशा पद्धतीने नियोजन, कशा पद्धतीने संघटन, या गोष्टी असायच्या. मग मी जे काही आक्रमक आहे,
आक्रमक आहे तर हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण त्याच्याबरोबर मी अभ्यासू आहे, त्याच्याबद्दल मी वकील आहे. माझ्या आक्रमकतेपणाचा मी माझ्या पक्षाला आणि माझ्या नेत्याला एक्सप्लेन करण्यासाठी किंवा समोरचे विरोधक चुकीचं बोलत असतील त्याचं जर मी रक्षा करत असेल तर माझी आक्रमकता असेल. असं आपण समजू समोरचा एक गुन्हेगार आहे आणि तो बोलतोय, मग मी त्याला असं म्हणणार का, बाळा असं नको रे बोलू, आमचा नेता असा नाहीये, असं नाही ना मी बोलू शकत. तुम्ही त्यातली ती डेप्थ समजून घ्या. जो समोरच्या ज्या भाषेत बोलतो किंवा समोरच्याला एकदम घाणेरड्या याच्यात बोलतो त्याला ठणसावून सांगावं लागेल ना, भाषा नीट वापर, परत वापरलीस असा आवाज वाढवावा लागणार. आणि ते मी अत्यंत जे माझ्याकडे स्किल म्हणा किंवा एक वकिली म्हणून जो अनुभव आहे त्यातनं मी तो करत करत माझा पक्षाचं आणि नेत्याचं ठाम मत सगळ्या समाजासमोर मांडताना दिसले. चाकणकरबाईंनी काय केलं, खासदारकी आली, मुख्य प्रचारक माझं नाव आलं, त्यांनी माझं नाव म्हणजे जे माननीय अजितदादांनी टाकलं होतं, जे मी बघितलेलं होतं ते त्यांनी कट केलं. आता मला माहिती आहे ते कुणी कट केलेले, आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब. पण माझं नाव कट केलं म्हणून मी सुनील तटकरे साहेबांकडे मागायलाच गेले नाही, कारण का ती एक पॉलिसी अँड टेंडन्सी होती. असं काही आमचं पद काढली की ती महिला डिमॉरेट होते आणि मग पद मिळावं म्हणून त्या नेत्याकडे किंवा तिच्याकडे जाणार, ती लाचारी मी नाही पत्करली. मी फक्त माननीय अजितदादांना त्यावेळी सांगितलेलं होतं, अजितदादा म्हणजे दुसऱ्या लिस्टमध्ये येईल, तिसऱ्या लिस्टमध्ये येईल. एक लक्षात घ्या, अजितदादांना फक्त काही एकच काम होतं का हे संघटनेचं किंवा बाबा तटकऱ्यांनी काय केले आणि त्याच्यावरच भाष्य करायला. अजितदादांना महाराष्ट्र सांभाळायचा होता, अजितदादांकडे अर्थशास्त्र होतं, अर्थमंत्री होते, अजितदादांकडं राजकारणातल्या सगळ्या माता भगिनींची जबाबदारी होती, महाराष्ट्राचं विजन होतं. त्याच्यामुळे मी एकदा दोनदा सांगितलं आणि मग नंतर मी त्याचा विषयही काढला नाही. पण त्याचा साईड इफेक्ट असा झाला की चाकणकरांना एक ओव्हर कॉन्फिडन्स आला की मी पद काढू शकते. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी माझं 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 काम केलं आणि जे पद माननीय अजितदादांनी मला प्रवक्ते पद दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल की म्हणजे मी आता यातला मधले काहीच कंगुरे तुम्हाला सांगत नाही, मी थेट पॉइंट टू पॉइंट तुम्हाला सांगते. वैष्णवी हगवणे विषय झाला, वैष्णवी हगवणे विषय झाला, निश्चितच तो त्या महिला आयोगाशी संबंधित होता. त्याच्यामध्ये सुषमाताई अंधारेंनी आणि अंजली दमानेंनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे शहराचे पालकमंत्री म्हणून अजितदादांवर त्यांनी टीका धरायला सुरुवात केली. ऑब्व्हियसली विरोधक ते करणार. त्यावेळी वैष्णवी हगवण्याच्या ह्याच्यामध्ये मला कामांचा अनुभव आणि ज्या काही गोष्टी माझ्याकडे होत्या, मी चळवळीची महिला म्हणून, कार्यकर्ती म्हणून, मी ते बाळ, मी असेल, वैशाली नागवडे माझ्यासोबत, बाबा पाटील होते, आम्ही ते छोटस बाळ त्या वैष्णवीच्या वडिलांकडे पोचवलं. त्याचा राग या बाईला आला. म्हणजे आता हिला कोणता कोणता राग आहे, त्यांना एक तो मानसिक आजार आहे की घरामध्ये जेव्हा एखादी सून येते लग्न करून, ती त्या सासूशी भांडते, नंदेशी भांडते की माझं 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 उनी दुनी, जे बेसलेस आहे की ज्याला काहीच थारा नाही. तीच पद्धत रुपाली चाकणकर पक्षामध्ये राबवत होत्या आणि त्याचा फटका हा बसलेला आहे. वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात तिच्या जावेनी तक्रार केली की मी रुपाली चाकणकर म्हणजे आयोगाला तक्रार दिली, त्यांनी तक्रार दाखल केली नाही. रुपाली पाटीलनी कुठे ऑब्जेक्शन घेतलं, मी नावही नाही घेतलं होतं आयोगाचं आणि मला गरजही नाहीये, कारण का आयोगाच्या एकतर कामाची पद्धती मर्यादा कोणती आहे, पीडिताला आधार देणे, सुरक्षा देणे, पोलिसांनी जर तिची FIR नाही घेतली तर FIR दाखल करणे, त्याच्यात ना आयोग इन्व्हेस्टिगेशन करू शकत, ना आयोग स्वतः न्यायाधीश आहे, त्यांना कोणते अधिकार नाहीयेत, न्यायाधीशाला पण त्यांच्या चौकटीमध्येच निर्णय द्यावा लागतो. परंतु रुपाली चाकणकरांना आयोग म्हणजे मी, मुख्यमंत्री म्हणजे मीच, पालकमंत्री म्हणजे मीच, असा एक आविर्भाव आला होता. तो कुठल्या बेसवर आला होता, तर त्यांनी ही सगळी खासदार आमदार मंडळी या बंधू बाबाकडे नेली होती. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होता. हे आत्ता कळतंय बर का. आम्ही त्यावेळी म्हणायचो की हे आमदार खासदार काय ऐकतायत त्यांचं, म्हणजे असं काय. मग चाकणकर तेव्हा काय म्हणायचे, मी सुंदर आहे दिसायला,
मी छान साडी घालते, माझ्यावर टॉक करतात, त्यांचे इंटरव्ह्यू आहेत स्वतःचे, की माझ्या कामावर बोला. अहो तुम्ही कामच नाही केलं तर तुमच्या कामावर बोलणार कुठून? आणि आम्हाला काय करायचंय तुम्ही सुंदर आहात म्हणून? ऐश्वर्या राय पण सुंदर आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती काय तिला घरात आणून लग्न नाही करून राहणार आहे? ह्याच जर गोष्टी त्यांना कळत नसतील तर सांगणार कसं? वैष्णवी हगवणे एपिसोड संपला, संपदा मुंडे आला. संपदा मुंडेच्या प्रकरणात ज्यावेळी ही घटना घडली, राज्य महिला आयोग तिथं गेलं, पोलीस त्यांना भेटले, इन्व्हेस्टिगेशन सांगितलं. भाई चक्क बाहेर येऊन त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलंय. काही असो तिचं, जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे तो आयओ म्हणजे पोलीस तपास अधिकारी हे फक्त कोर्टाला सांगू शकतो. त्याचा दुसरा पोलीस अधिकारी सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही. तेव्हा सुद्धा चाकणकरांना वर गुन्हा दाखल होऊ शकत होता. परंतु पुन्हा वाचवणारी मंडळी, तरी तुम्हाला सांगते, त्यांनी जेव्हा त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं, मी जेव्हा बीडला गेले, अहो बीडमध्ये आम्हाला उभं राहून दिलं नसतं. मी त्या बीडमध्ये त्या पीडिताची आणि माननीय अजितदादांचं फोनवर बोलणं करून दिलं. जेव्हा अजितदादा त्यांना म्हणाले की राज्य आयोगाचं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही, तेव्हा तिथले बीडकर, ते पालक शांत झाले. नाही तर केवढा मोठा रोष होता. म्हणजे तिच्या चाकणकरांच्या चुकामुळे पक्षाला, आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण चाकणकरांना त्रास होता कामा नाही, अशा काही मंडळांची भूमिका होती. आणि मी हे थेट केल्यानंतर मी बीडवरनच येता येता चाकणकरबाईंनी एक महिला उभी केली, जी माझी लहानपणीची मैत्रीण होती, पण 8-10 वर्ष संबंध नव्हता. तिने पोस्ट केली, तिला उभं केलं. बरं ते सगळा विषय झाला, पोलीस कंप्लेंट मिटली, ऑन कॅमेरा मिटली, तरी बाईसाहेबांनी नेत्याला फोन करून केलं. या जागेवर म्हणजे ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेच्या जागेवर सर्वसामान्य जर बाई असती तर ती संपली असती, उद्ध्वस्त झाली असती. फक्त ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे होते म्हणून अशा या चाकणकरच्या या कुठल्या गोष्टीला भीक घातली नाही, समोर उभं राहून बोलले. मी एवढं बोलत असताना बीडच्या नंतर तिने माझ्या घरातल्यांवर जे काही गुन्हे दाखल केले, मी अजितदादांना पत्र लिहिलेले, तेही पत्र माझ्याकडे आज आहे. मी दादांना सांगितलं होतं, हेच जर होणार असेल तर मी आपल्या पक्षापासून लांब अलिप्त होते, मला पक्षात थांबायचं नाही. पण मी रुपाली चाकणकर यांना सोडणार नाही, कारण का त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून माझ्यावर केलं, मी ठीक आहे, माझ्या घरच्यांवर नाहक केलं. लोक शोधून आणायची, बायका शोधून आणायच्या कशासाठी? अजून एक प्रकार सांगते. एक महिला आहे पक्षातली, तिचं आणि एका आमदाराचं ज्या एक पोर्टल चालवतात बाई, त्यांना पैसे देऊन त्यांच्याबद्दल अश्लील करायला लावलं. बघा, आयोगावर पदावर बसणारी बाई, काय गरज पडली तुम्हाला? आधी तुम्ही पदाधिकारी असताना समजा तुम्ही ह्या गोष्टी करत असाल, जेव्हा तुम्ही पदावर जाता तुम्हाला त्याची कर्तव्य नैतिक अधिकार कळले पाहिजे ना. ते त्यांना कळले नाही. त्याच सोशलवर अकाउंट तयार करणार, फेक अकाउंट, त्यांची ती टोळी त्याच्यावर बोलणार. आणि एकंदरीत ही झाली संपदा मुंडे. संपदा मुंडे नाही झाल्यावर वैष्णवी भिसे झाली. म्हणजे ज्या महिलांच्या रक्षणासाठी, आधारासाठी तुम्हाला संविधानिक पदावर बसले, तिथं त्या पीडिताचं चारित्र्य हनन करत होत्या. त्याच्यानंतर खडसेंचा विषय झाला. खडसेंचा विषय जो काही नवऱ्याचा झालेला आहे, त्याच्यामध्ये पोलिसांनी ऑन कॅमेरा त्याचे काही लॅपटॉप घेतलेले, जप्त केलेले होते. त्याच्यामध्ये चाकणकरांना म्हणजे राज्य महिला आयोगाला उडी मारण्याचा काय संबंध आहे? कुणीच तक्रार दिली नव्हती. यांनी यांच्या टोळीतल्या बाईला तक्रार द्यायला लावली आणि स्वतःकडे ओढून घेतलं. जसं खराताची सुनावणी घेतली त्या पद्धतीने. भयंकर आहे हे, भयंकर आहे. म्हणजे मी जे आता बोलतीये ना, ते फक्त राष्ट्रवादीमध्ये आहे म्हणून माझा संयमाने बोलतीये. मी जर माझ्या आधीच्या पक्षात किंवा दुसऱ्या पक्षात असते ना, मग चाकणकरला दाखवलं असतं पदाचा गैरवापर करणं किती महाग असतं आणि किती चुकीचं असतं. कारण का माझी आंदोलनं तुम्ही बघितलेली आहेत. आपण राजकारणामध्ये लोकांचे प्रश्न सोडवायला येतो, लोकांना न्याय द्यायला येतो. आणि आता हे झालेलं भोंदू बाबा प्रकरण. बर, भोंदू बाबा प्रकरणाच्या ट्रस्टवर
रुपाली पाटीलनी जायला लावलं का? बंधू बाबाच्या ट्रस्टचा जो काही गुन्हा दाखल होत होता तर रुपाली पाटील तुम्हाला म्हणल्या का दबाव टाका? रुपाली पाटीलनी काय तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही केलेले? हा तुमच्या आतला क्राईम वृत्ती घाणेरडी तुमची आणि पदाचा गेलेला गैरवापर आहे. आणि त्यांना वाटत होतं की सौंदर्याशिवाय माझं होत नाही. सॉरी टू से, पण मी तुम्हाला सांगते, एखादा माणूस एखादा बिझनेस वाढवण्यासाठी काही अशा छान मुली ठेवतो की त्याचे जे क्लायंट्स आहेत त्यांना अट्रॅक्ट होईना. बंधू बाबाने त्या पद्धतीने चाकणकर बाईंना ठेवलं होतं का काय, हा संशय येणार ना. ज्या काही त्यांच्या पद्धती आहेत, ज्या काही त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, जो काही त्यांच्या बोलण्याचा तोरा आहे, आणि त्यांना कशाचीही भीती नव्हती का? तर ह्यांनीच, ह्या दोघांनी मिळून या मंत्र्याला भेट, त्या मंत्र्याला भेट, मग रस्ता, मग पाणी घेतले 39 लिटर, मग निधी घेतलेले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ही सुरुवात कुठून झाली माहिती का? ही सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता जयंत पाटलांपासून झाली. पहिले बकरे ठरले जयंत पाटील, पण जयंत पाटलांनी त्यांचं अध्यक्षपद काढून घेतलं होतं आयोगावर दिल्यानंतर. पण 2 राष्ट्रवादी झाल्यानंतर त्यांना आयोगाचं तर पद होतं आणि प्रदेशाध्यक्ष दिलं. तीच मोठी चूक होती आणि तिथून हा सिलसिला सुरू झाला. रुपाली पाटील ठोंबरेचं रुपाली निलेश चाकणकरशी कोणतंही भांडण नाही, कोणताही बांधाला बांध नाही ना. आमचा मतदारसंघ सारखा आहे आणि ना मला तिचं पद हवं. मला नकोय तिचं पद. मी सांगितलं ना तुम्ही आयोगावर चांगलं काम करा पण प्रदेशाध्यक्ष पदावर हे करणार. तर मग बाई काय म्हणायला लागली की त्यांची पद मला पाहिजेत. तुम्ही राजकारणात काय म्हणून आला तो? मी तरी राजकारणामध्ये कर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करून पद घेण्यासाठी झालेली आहे. तुमच्यासारखं लाल लुचपत लावून काय ते मोहिनी वशीकरण करून तशी पद घ्यायला नाही आलेली आहे. आत्ता हे मी बोलते क्लिअर. तेव्हा मला माहित नव्हतं तुमचे बंधू बाबासोबत एवढे चांगले संबंध होते, नाहीतर तेव्हाच घेतलं असतं. बंधू बाबा प्रकरण ज्या समोर आलं त्या पीडितांनी तक्रार केल्यानंतर जे काही घाणेरडे व्हिडिओ आहेत, तुम्ही विचार करू शकता का किती कुटुंब उद्ध्वस्त होते. आणि जर त्या आयोगाच्या अध्यक्षा नसत्या आणि बंधू बाबा प्रकरण उघडकीला आलं होतं, तातडीने अटक झाली असती. यांना नाही झाली कारण का या संविधानिक पदावर होतोय. तुम्ही एवढा गंभीर विषय एवढा लाईटली घेऊ नका. भयाने रोज मला महिला फोन करतायत. आता एक मी वकील असल्यामुळे मला समोर जाणून घेणं, बोलणं, करणं किंवा खरंच ती महिला खरी बोलतीये की नाही ही मी खात्री करून मग पुढची कारवाई करते. मला जेव्हा त्या चाकणकर बाई मला चिटपट करण्यासाठी म्हणजे काही संबंध नसताना मला कळत होतं हे रोज आम्ही कोर्टात केसेस सोडवतो. ताई, ह्यालाच अनुसरून मला एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणालात की अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. बऱ्याच महिलांचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेत, जे अतिशय वाईट आहे. पण तुम्हाला वाटतं का या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी महिलाही तितक्याच जबाबदार आहेत? हे बघा, जेवढे व्हिडिओ आले त्याच्यामध्ये एक जो व्हिडिओ आहे की तो मुतामध्ये ते घाणेरडं ते जे काय औषध टाकतो, तर ते औषध जो टाकतो त्याच्यामुळे त्यांची जी बुद्धी म्हणजे त्या बेशुद्ध होत असतील. पण महिलांची पण चुकी आहे की जो बाबा ज्याच्याकडं आपण आपलं हे बघा म्हणजे देव मानणं, देवाकडं पाया पडणं, आध्यात्मिक जाणं चूक नाही. ते एक मेडिटेशन आणि स्वतःची एनर्जी म्हणजे ऊर्जा पॉझिटिव्हनेस पर्यंत ठीक आहे. परंतु तो पुजारी जर आपल्याशी गैरकृत्य करत असेल तर त्याच वेळेला त्या महिलांनी विरोध करणं गरजेचं होतं. आता या महिला दोषी आहेत का? तर हो, दोषी आहेत. पण त्याच्यापेक्षा महादोषी राज्य महिला आयोग आहे. राज्य महिला आयोगाचा बोर्ड तिथं दिसतोय. त्यामुळे कुठलीही महिला बिंदासपणे जाणार, अरे या महिला इथं आहेत, आपल्याला काय असं होणार आहे. आणि हे बघा, जे व्हिडिओ तुम्ही बघताय त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक बाई तिच्या घरचा प्रॉब्लेम घेऊन तिथं गेलेली आणि त्या प्रॉब्लेमचा गैरवापर खरातनी केलेला दिसतो. म्हणजे मी तुला सुखी करतो आणि मग तुझ्या नवऱ्याला तुझी ताकद माहित नाहीये, तू काय आहेस. हे कसं असतं, एखाद्या मी काउन्सिलिंग करते म्हणून तुम्हाला हे सांगते, एखाद्या महिलेला
जेव्हा हजबंड वाईफ मध्ये अडचणी असतात, प्रॉब्लेम, भांडण होतात, तेव्हा एक आधाराची गरज असते. आणि तो आधाराची गरज सक्षमपणे खरं महिला आयोगाने व्हायला पाहिजे होतं, तर ते झालंय बोंधू बाबा. आणि मी ज्या आयोगाच्या तक्रारी यायच्या, मी जाणीव म्हणजे एकदम जबाबदारी सांगते, त्या तक्रारी त्या इकडे पाठवायच्या की तुम्ही पत्रिकेतले दोष बघा, तुमचं काहीतरी होलं नाही. खास खास सगळं हाय प्रोफाईल येत. म्हणजे बघा, अधिकाऱ्यांच्या बायका आहेत, त्याच्यानंतर उद्योगपतींच्या बायका आहेत, काय एक म्हणजे 100 मधल्या 10 बाई तुम्हाला गरीब दिसतील, पण 90 बायका या श्रीमंत घरातल्या आहेत. आणि जो काही प्रकार आहे ना, म्हणजे एक लक्षात घ्या, बायांना पण कळलं पाहिजे. अरे आपण घरात नवऱ्याला चहा देताना उठत नाही, आणि तो बोंधू बाबा घाणेरडा, म्हणजे ते कृत्य काय आहे? म्हणजे ठीक आहे, एकदा फसून झालं, मान्य करेन मी. दुसऱ्या वेळेला तर तुम्ही हे केलं पाहिजे ना. पण माझं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेमध्ये ताकद नसते हो तेवढी. लक्षात घ्या, आज मी पक्षात असून बोललीये का, तर मला महाराष्ट्रातल्या महिलांना तोंड दाखवायचंय. काय बोलू मी उद्या? आणि मला त्या बायांचंही काय नाही, त्या 30, 35, 40 वर्षाच्या आहेत, सोडून देऊ आपण. चला, त्यांच्या संमतीने झाले, नाही झाले, त्यांना काय बेशुद्ध करून झाले. मुलींचं काय? आई वडील घेऊन गेलेत, 12-12, 13 वर्ष, म्हणजे 6वी 7वीतल्या मुलींचं शोषण तो आत करतोय. नाही बाबा, आपण नाही राजकारण, आम्हाला ते पद नाही मिळाली, त्या पक्षात नाही राहिलो तरी चालेल, हे नाही खपून घेणार. आणि ते खपून घेण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही. म्हणजे रुपाली पाटीलनी विचार करायचा की नाही, आपण लाचारी पत्करू, आपण अजिबात बोलायचं नाही, नाहीतर तटकरे साहेब माझ्यावर कारवाई करतील. केली अशी पदं सोडली, अशा पक्षात कामच नाही करणार. पण ज्यांनी आमच्या लेकी बाळीवर अन्याय अत्याचार केले त्याला नाही सोडणार, त्याला ऍट एनी कॉस्ट नो सुट्टी. कारण का त्या 12-13 वर्षाच्या मुलीला काय वाटलं असेल, बोंधू बाबाकडे मला घेऊन येणार आहे कोण? आई वडील कुठे बसतात? बाहेर. त्यांना माहित नाही आपल्या पोरीसोबत काय चाळे करतोय तो. काय वाटलं असेल त्या मुलीला, काय तिचं मानसिक शोषण आणि खच्चीकरण झालं असेल, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार रुपाली चाकणकर आहेत. ताई, तुम्ही आता असं बोलताना म्हटलात की काही केसेस अशा आहेत ज्या केसेस अशोक खरातकडे त्यांनी पाठवलेल्या आहेत, डायरेक्टली इनडायरेक्टली असतील असं तुम्ही जेव्हा म्हणताय, खरं तर हे खूप मोठं विधान आहे. असं काही तुमच्या ऐकण्यात एखादी केस कुठली आहे का जी महिला आयोगाकडे गेली होती आणि तिथून ती तिकडे काही त्याचं काउन्सिलिंग नव्हतं, इकडे गेली? पीडितांनी स्वतःहून फोन करून सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या, मी माझ्या राजकारणासाठी त्या पीडितांना फोर्स नाही करू शकत की तुम्ही तक्रार जाऊन द्या. मी त्यांना कन्व्हिन्स केलं, पण शेवटी त्यांचा उदरनिर्वाह, कुटुंब टिकेल की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुमच्या माहिती सांगते की SIT कडे पण अनेक अशा तक्रारी आलेल्या आहेत. तो 10वी नापास निघाला, तो कोंबडी चोर निघाला. मला सांगा, 2016 पासून चाकणकरांचे संबंध आहेत, एकदाही चाकणकरांना जाणवलं नाही? जाणवतं आपल्याला. त्यांचं जाऊ द्या, एखादी व्यक्ती आपल्याकडे बघतीये तर ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेला 2 मिनिटात कळतं की बघणारा कसा बघतोय तो. कितीही धडाडीच्या असल्या तरी एखादा बघणारा, हे मला तो नाही अनुभव आलाय, पण मी एखाद्या दुसऱ्या महिलेचं उदाहरण देण्यापेक्षा मी माझं उदाहरण देते. आज हे प्रकरण झाल्यानंतर मला मुंबईला जायचं होतं, माझा नवरा नाही म्हणला मला. म्हणजे माझ्यासारख्या बाईला जर तो नाही म्हणत असेल, तर सर्वसामान्य महिलांना त्यांचे नवरे बाहेर पाठवतील का? राजकारणात पाठवतील का? त्यांच्यावर विश्वास ठेवतील का? म्हणजे हे समाजातील ज्या काही एक वर्ग आहे नालायक बायांचा, त्या वर्गामध्ये हा मोडतो आणि त्यांच्यामुळे समस्त महिलांना हा त्रास होतो. आणि मी राजकारणात आले की कुठल्याही महिलेला तसं वाटता कामा नये. घरच्यांना वाटलं पाहिजे की आपली महिला बाहेर गेली की ती बाई 2 ठोके देऊन आली पाहिजे, किंवा ऍटलिस्ट रक्षण करता आलं पाहिजे. किंवा हा ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे सोबत गेले, त्यांना विश्वास मिळाला पाहिजे. तोच विश्वास अजितदादांच्या बाबतीत लोकांचा होता. काय केलं यांनी पक्षात राहून? तो विश्वास कोण संपादन करणार आता? किती आम्हाला कष्ट करावे लागतील. तुम्हाला ग्रामीण भागातल्या, तुम्हाला सांगते, अनेक बाई येतात, ती ठोंबरे बाई आहे ना, बरोबर बोलते बाबा. मग आमचा नवरा विचारत होता
की बाई तू कुठल्या पक्षात कुठं जाणार आहेस, कोणासोबत जाणार आहेस, काय उत्तर देणार आहे? आपल्याला दिसतं तेवढं आरोप करण्यासारखं प्रकरण नाहीये हे. प्रकरण महाराष्ट्राचे एक्सटेन्शन म्हणजे इतकं घाण आहे ना, तुम्ही नाही विचार करू शकत. मी क्रिमिनल लॉयर आहे, माझ्याकडे येणाऱ्या केसेस लक्षात घ्या, बलात्काराच्या पण असतात, पण आम्हाला कळतो ना बलात्कार झालाय का, त्यांचे प्रेम संबंध असल्यानंतर आरोप केलेले आहेत, कशामुळे ब्लॅकमेल केलेले आहेत. फक्त पोस्को म्हणजे ज्या लहान मुली आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होतो तोच खरा अत्याचार आहे. तेही वय वर्ष तुम्हाला सांगते 15च्या आत. आजकालच्या मुली 15 नंतर वयात ज्या आलेल्या आहेत त्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. या सगळ्या लिगल का गोष्टी सांगाव्या लागतात, कारण का त्याच्यावर तो समाज चालतो आणि त्याच्यावर आपल्याला हा समाज तेवढा सुरक्षित, तेवढा भगसक्षम आणि तेवढा त्या गोष्टींनी, म्हणजे समजा एखादी बाई चुकीचं करते तर तिला सांगावं लागेल ना तू चुकीचं करते. तुझ्या ब्लॅकमेलिंगसाठी, तुझ्या याच्यासाठी तू नाही सगळ्या महिलांना बदनाम करू शकत. त्याच्यामुळे स्त्री असो की पुरुष असो, कायदा सगळ्यांना समान आहे. रुपाली चाकणकरनी काय घेतलं, जेव्हा भोंदू बाबाचं पहिलं प्रकरण उघडकीस आलं, माझे त्यांच्या सोबत वैयक्तिक संबंध नव्हते, कार्यक्रमापर्यंत संबंध होते, त्याच खोट्या पडल्या. केवढे जुने फोटो निघाले, 15 दिवसांनी त्या नाशिकला जात होत्या, पोलिसांवर त्यांनी दबाव आणला. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते, नाशिक सिटीने हा भोंदूबाबा खरातवर ऑपरेशन करून त्यांचं पोलिसांचं त्याला अटक केली. पण त्याच्या आधी या कराडला त्याच्या ऑफिस मधला माणूस धमकावत होता, त्याला कुणकुण लागली होती. म्हणून तर हे व्हिडिओ बाहेर आले ना, तर ते बाहेर येऊ नये, त्यांनी व्हिडिओ व्हायरल करू नये म्हणून खरातनी तिथं गुन्हा दाखल केलाय. नंतर ज्या महिलेचा व्हिडिओ, ज्या त्या माणसाने त्या बाईला पाठवला होता, तिचा आर्वी मध्ये गुन्हा दाखल केलाय. म्हणजे एकदा नाही, तब्बल 2-3दा राज्य महिला आयोगाच्या, मी चाकणकर म्हणत नाही, राज्य महिला आयोगाच्या पदाच्या त्या खुर्चीने जे काही किळसवानं, जो काही बलात्कार समोर येत होता तो दाबण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचे पुरावे, म्हणजे 17 तारखेला त्यांची हेरिंग होती, त्याच वेळी त्याला अटक केलेली आहे. हे रुपाली पाटीलनी केलं का? रुपाली पाटीलने हा बनाव केला का? चाकणकरांच्या टोळीला, चाकणकर प्रेमी जी टोळी आहे, त्या ज्या काही महिला आहेत त्यांना जाऊन विचारावं त्यांच्या घरातले काय म्हणतात त्यांच्याबद्दल. कशासाठी तुम्ही या गोष्टी चुकीच्या यायला तुम्ही खत पाणी देताय? नाही दिला पाहिजे. सोशल इंजिनिअरिंग अहो तुम्हीच त्या पदावर बसून फेक अकाउंट तयार करून महिलेला ब्लॅकमेल करताय. एवढंच आहे की चाकणकरच्या चुकीला मी चूक म्हणले, त्यामुळे त्या चुकीचा त्यांना तो, म्हणजे मी एवढी त्यांना उघड चूक म्हणते त्याचा राग येत होता. आणि मग त्यांनी जे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांच्या हाताशी धरून जे काय माझ्यावर करायचं ते केलं, पण मी त्याला कधीही भीक घातली नाही. उलट माझं जे काही होतं, मी माझ्या माननीय अजितदादांना बाप माणूस, माझ्या बाप माणसाला, दैवताला सांगून उलट मी त्यांची परवानगी घेतली होती की मी पक्षाच्या बाहेर जाते, मला हे असलं सहन होणार नाही. मला माझ्यावर केस केला म्हणून राग नव्हता. म्हणजे मला तुम्ही एवढा त्रास देऊ शकता तर सर्वसामान्य महिलांना किती त्रास देऊ शकता? पोलिसांच्याकडनं खोटे तक्रारी करून दिलेले आहेत, त्यांच्याच दिरांनी अनेक लोकांकडनं कोट्यावधी रुपये घेतलेत, ते गुन्हे तुम्ही दाखल करून घेत नाहीत. म्हणजे हा मला वाटतं डीसीपी संभाजी कदम सिंहगड पोलीस स्टेशनला सुर्वे म्हणून आहेत, त्यांची कोट्यवधीची फसवणूक झालेली आहे. त्याच्यानंतर सिंहगड पोलीस स्टेशन आहे, तिथे वर्षा धमिष्टे यांची फसवणूक करण्यात आली आणि त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले आहेत फक्त संविधानिक पदावर बसून. मी त्या पोलिसांची, सिंहगड पोलीस स्टेशनच्या PI ची मी पोलीस प्राधिकरणामध्ये सुद्धा तक्रार केलेली आहे. तुम्ही पोलीस आहे म्हणून वाटेल ते करू शकत नाही. तुम्हाला तुमचं कर्तव्य बजावताना कायद्याच्या चौकटीत बसावं लागेल. तिथले मला वाटतं PI आहेत ते बोस म्हणून, त्यांची तक्रार केलेली आहे, तक्रार त्यांची दाखल करत नव्हते. त्यामुळे मी CP आणि DC जॉईंट CP साहेबांना सांगितलं की तुम्ही हे करणार आहे की नाही मला सांगा. म्हणजे ज्या बाईकडनं इन्व्हेस्टमेंट घेतली त्याच बाईवर सावकारकीचा गुन्हा दाखल केलाय. विचार करा त्या बाईची हालत काय झाली असेल.
कधी बोलवा तुम्ही त्यांना इंटरव्ह्यूला, कळेल. पण डीसीपी आपल्या जॉईंट सीपी साहेबांनी ते सगळं दिल्यानंतर, लिगली अहवाल तो घेतल्यानंतर तो सावकार म्हणजे तो गुन्हा दाखल केला, म्हणजे वर्ष दमिष्ट त्याच्यामध्ये फिर्यादी आहे. अजून अटक नाही केलेली, सगळे दानेला लावले होते. सर्वसामान्य नाही लढू शकत. रुपाली पाटील ठोंबरेला काय लिगल माहितीये, सगळं माहितीये. हे जे पोलीस ऍटिट्यूड दाखवतात ना आणि कर्तव्य सोडून काम करतात ना, त्यांना कोर्टात आम्ही दाखवतो जज समोर. बरं ताई, या सगळ्या प्रकारामुळे कुठेतरी महिला आयोगाची कुठेतरी गनिमा गेली असं वाटतं. निश्चित आता नाही राज्य महिला आयोगावर कोणी विश्वास ठेवणार. म्हणजे ज्या उद्देशासाठी राज्य महिला आयोग स्थापन झाला होता त्याची पूर्ण गरिमा काळं फासलेली आहे बाईंनी. चेष्टा नाही करत, लक्षात घ्या. हे वाईट आहे, हे खूप वाईट आहे. त्यांना हेच करायचं होतं तर पद सोडून तुम्ही करू शकत होता, पण त्यांना ते गॅमलर घ्यायचं होतं. लक्षात घ्या, आता त्यांची जी काही बेनामी प्रॉपर्टी असेल ते काय चौकशीत वगैरे येईल. अचानक कशी काय एवढी प्रॉपर्टी वाढते? आणि मला सगळ्यात सांगू का, की त्यांच्यापेक्षा मला त्यांच्या कुटुंबाची कीव येते. कुटुंबाला काहीच वाटत नाही की म्हणजे आपल्या महिला घरातली असं काही करतीये. अहो, मी एवढी स्ट्रॉंग, एवढी बेधडक, कुणाला न घाबरणारी, काम करणारी. माझा नवरा मला एखादा शब्द, आता माझी जी स्टाईल आहे बोलण्याची, एखादा शब्द म्हणजे आता मूत जो त्याने पाजला, त्याला पाजताना नाही लाज वाटली म्हणून मी बोलले, तर माझा नवरा मला म्हणतो, तू मीडियावर मूत हा शब्द का बोललीस? रॉंग आहे हे. मी त्याला म्हणते, बाबा तुझी वकिली मला शिकू नको, ते कोर्टात जाऊन बेस. सांगायचा उद्देश लक्षात घ्या की घरचे कीव येते मला त्यांची, की कसं त्या बाईला त्यांनी या सगळ्या गोष्टी करायला परवानगी किंवा सहन केलेलं आहे. आयोगाची गरिमा घालवली, त्यांचं काय वाटोळं करायचं तो त्यांचा प्रश्न. कुटुंबाची घालवली, पक्षाची घालवली आणि सरकारची पण घालवली. कशी भरून काढायची? भरून कशी काढायची मला तुम्ही सांगा. आता तरी तुम्ही म्हणणार असेल, नाही रुपाली पाटील ठोंबरे तिचं वैयक्तिक आहे. मी तिच्याकडे कधी बघतच नव्हते. तीच चुका करत होती. फक्त त्या चुकाला किंवा लोकांना न्याय देताना माझं स्वतःचं आयोग होतं, रुपाली पाटील ठोंबरेचं, आणि त्या आयोगाचं दैवत होतं अजितदादा, आणि मी त्यातनं काम करत होते. तो त्यांना त्रास होत होता. मी नाही ना काय करू शकत. मला नशा आहे काम करायची, मला लोकांना मदत करायची नशा आहे, आणि मला एखादा गुन्हेगार असेल तर त्याची जिरवायची पण नशा आहे. आता घडलेच मी त्याच्यामध्ये, मला काय दे माहितीयेत, मला सगळ्या बाकीच्या गोष्टी माहितीयेत. ताई, आता दादा नाहीये, दादाच्या नंतर हे सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस झालेला आहे. तुम्ही प्रांत अध्यक्षावरती थेटपणे बोलताय, रुपाली चाकणकरांवरती टीका करताय, तुम्ही सगळे एकाच पक्षात आहात. तुम्ही कुठेतरी पॉलिटिकल रिस्क घेताय असं तुम्हाला वाटत नाही? हे बघा, पॉलिटिकल रिस्क तुम्ही जी म्हणताय ती आहे तर हो आहे, पण त्याच्यासाठी मी माझी प्रतिमा गरिमा का पाडू? तटकरे साहेबांना पण खासदार आहेत, त्यांना त्यांची गरिमा नाहीये. आणि अजितदादांशी आमच्या या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय सुनेत्रा वहिनींना पण सांगितलेल्या आहेत. चूक माझी म्हणजे जे पॉलिटिकल रिस्क म्हणजे तुम्ही काय म्हणताय, मला पद मिळणार नाही, कोण देणार नाही, तटकरे ना, मला नकोच ते असल्या माणसाकडनं मला पद. मला राजकारणात करिअर करायचंय, हो करायचंय, पण ते माझ्या कर्तृत्वावर, माझ्या मनगटाच्या जोरावर. हे अशी मोहिनीवश पुढं मागं करून किंवा हे काय ते बंधू बाबांना भेटून किंवा अजून काय एकत्रित या गोष्टी करून नाही करायचे. मला माझ्या कुटुंबाची, माझी स्वतःची जी काही इज्जत आहे, गरिमा आहे, ती टिकून करायची. हे बघा, माझा आवाज मोठा आहे, हो, मी भांड्याला खमकी, हो, कुणी समोर येऊ द्या, मी एका पदावर आहे म्हणून मी म्हणू का? ते पॉलिटिकल रिस्क म्हणजे असं म्हणतोय मी, ज्यावेळेस दादा होते त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कारणे दाखवा नोटीस जी आहे ती पक्षाकडून बजावण्यात आलेली होती, तशा पद्धतीचं म्हणतोय की तटकऱ्यांनीच दाखवली होती. मग त्याच वेळेला मी लिगल उत्तर दिलं ना त्यांना, पण त्यावेळेला मला अजितदादांनी सांगितलं, मी आहे, तू काही काळजी करू नकोस. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे ते ज्या काही ते माझ्यावर चुकीचे वार करत होते, आमचे दैवत, आम्हाला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मला सांगत होते, मी सगळं नीट करतो, तू काही टेन्शन घेऊ नको.
पण ताई तुम्ही आता असं म्हणताय की तेव्हा दादा तुम्हाला म्हटले की मी आहे. हा शब्द द्यायला आता दादा नाहीयेत पण. आणि जसं तुम्ही म्हणताय की पक्षात रुपाली चाकणकरांची एक टोळी आहे. त्यांची जर टोळी असेल तर आज रुपाली पाटलांच्या मागे कोण आहे मग? अजितदादांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते की अजितदादांनंतर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी त्यांच्यावर एवढं दुःख येऊन सुद्धा त्या अत्यंत सक्षमतेने ही जबाबदारी पार पाडतात. जेव्हा ह्या चाकणकरांच्या तक्रारी गेल्या सगळ्या त्यांच्याकडे, तर त्यांनी शहानिशा केली म्हणून तेवढा 2-3 दिवसाचा कालावधी तो गेला. आणि त्यांच्या जेव्हा समोर लक्षात आलं, प्राथमिक दर्शनी त्यांना जाणवलं, दिसलं, तेव्हा त्यांनी निर्णय घेतला. त्याच्यामुळे अजितदादानंतर जर माझ्या पाठीशी उभ्या राहतील तर मी सांगितलं, एकतर पक्ष म्हणून माननीय सुनेत्रा वहिनी आहेत, पार्थदादा आहेत, आणि त्याच्या पलीकडे माझ्याकडे माझ्या अजितदादांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मला काहीच या गोष्टीची तमा वागत नाही. मी कुठल्याही पक्षात जाऊन काम करू शकते. परत तुम्ही पक्षामध्ये जे आहेत रुपाली चाकणकरांच्या विरोधात बोललात, सुनील तटकरेंच्या विरोधात बोललात. तुम्हाला काही सुनेत्रा वहिनींकडून काही कॉल आला किंवा तुमच्याकडे कोणी काही विचारलं, काही असं झालंय? एक लक्षात घ्या की मी तटकरांच्याच बाबतीत का बोलले, कारण का तटकरेच त्या चाकणकर सोबत आहेत ना. मी इतर आमदारांच्या बाबतीत का नाही बोलले? मी एवढे आमच्या 40 आमदार आहेत, त्यांचं नाव का नाही घेतलं? आणि चाकणकरांची टोळी म्हणजे कोण? त्यांनी जी काय ते पोरी तयार केलेले आहेत बाल समितीवर, त्यांचीच लोक घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मागही मी ती नावं घेतलीत. तुकार पोर आहेत, ज्यांना बेस ना देस ना राजकारणाचा कुठला हे नाही. ते फक्त सोशल मीडियावर आम्ही ट्रोलिंग करून कसं प्रत्येकाचं. तुम्हाला माहिती का, वैष्णवी हगवण्याचा विषय झाल्यानंतर मनसेमध्ये मी असताना पोलीस स्टेशनमध्ये जो विकृताला, ज्याने उर्मिला मातोंडकरला वाईट बोलला होता, तो त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलता आणि तो तिथेही म्हणत होता की उर्मिला मातोंडकरांचं मी अश्लील बोलले, तुम्हाला अडचण काय? त्याच्यावर तो ज्या घाण भाषेत बोलला, त्याला घाण भाषेत मी प्रत्युत्तर केलं. तोच व्हिडिओ रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुक जो काही फॅन क्लब आहे अकाउंट काढलेलं, त्याच्यावरनं प्रसारित केला. मी समोरून म्हणले, हो मी शिव्या देणारी तीच आहे. अरे समोरनं जर आमची आई बहीण काढत असेल तर आम्ही त्याची आई बहीण काढणार ना. मग मी पुन्हा चाकणकर म्हणजे मी शांत, संयमी, सौंदर्य, शून्य किंमत आहे कर्तृत्वाच्या पुढे, त्याला शून्य किंमत. आणि जे कर्म त्यांनी घाण केले, आज नियतीने त्यांच्या समोर आणले. तुम्ही माझं पद, माझंच नाही अजितदादांच्या माणसांचं पद तुम्ही काढलं, आज तुम्ही कोणत्याच पदावर राहण्याच्या लायकीच्या राहिला नाही. ताई, या सगळ्यामध्ये प्रामुख्याने आज म्हणजे कामाचा वादा किंवा रोकटोक या सगळ्या प्रकरणामध्ये दादांनी सुद्धा, अगदी दादा जर आज असते तर दादांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली असती. दादांनी काय भूमिका या सगळ्या प्रकरणावर घेतली असती, तुम्हाला काय वाटतं? नाही, दादांनी तातडीने दोन्ही पदाचा राजीनामा तातडीने घेतला असता, तातडीने, इमिजिएटली. कारण का दादा राजकारणातील एक धुरंधर नेता होते हो. त्यांना त्या सगळ्या गोष्टी, क्लिक सगळ्या हे होत्या. आत्ता ही घटना कधी घडली? दादा आपल्यात नाहीये. हा फार मोठा दुःखाचा डोंगर आहे. म्हणजे आमच्यासारखे रक्ताचे नाही होत, आम्ही कार्यकर्ते भगिनी होत, आम्ही अजून नाही सावरलेलो. आजही विश्वास बसत नाही की दादा आमच्या सोबत नाहीयेत. तर ते वहिनींना काय आपण बोलणार, पार्थदादांना काय बोलणार? त्यांचेही वडीलच आहेत ना. म्हणजे ह्या दादा गेल्यानंतर हे जे काही घडतंय ना, हे हँडल करताना प्रचंड त्रास झालाय आम्हाला. म्हणजे तुम्हाला सांगू का, या ह्याच्यात तुम्हाला वाटतंय मी बोलतेय, माझा आवाज खनकर आहे, पण मनाने किती आम्हाला त्रास झालेला आहे. म्हणजे मला रोज जाऊन सलाईन घ्यावं लागते. का तर शरीर पण थकतं ना हो. आणि हे कुणामुळं? तर रूपवती, रूप सौंदर्य बिनकामाच्या आयोगाच्या अध्यक्षांनी. आणि ते कुणामुळं एवढ्या उड्या मारतायत? तर प्रांत अध्यक्षामुळे. काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा, आणि इथे काय सांगू कुणाला, सांगणार कोणाला? तरी वहिनींनी खूप चांगल्या पद्धतीने ती कमांड घेऊन त्या सगळ्या गोष्टी करतायत. पण विचार करा, हे होत असताना फक्त माझे नाही हे हाल, अजितदादांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाऊन तुम्ही भेटा, ते तुम्हाला सांगतील. हतबल झालेत, काही निम्मे लोक सोडून गेलेत किंवा सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
पण त्याच वेळेला वहिनींनी हे सगळं सावरलेलं असा विषय. तर या सगळ्यामध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा आज रुपाली चाकणकरांच्या एसआयटी कडून चौकशी होणार असं जवळपास सांगितलं जात होतं. मात्र प्रवासाचा जो काही वेळ आहे त्या प्रवासामध्ये माझा वेळ जाईल म्हणून आपण एसआयटी समोर येणार नाही असं रुपाली चाकणकरांनी सांगितल्याचं सुद्धा समजतंय. त्यामुळे त्यांची आज एसआयटी कडनं चौकशी होऊ शकली नाही. शोकांतिक आहे की अशी बालिश बुद्धीची बिंडोक बाई आयोगावर आपण बसवली होती. शोकांतिक आहे. बघा, राजीनामा दिला आयोगाचा, ती ग्रुपवर टाकते, आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेश अध्यक्षाचा नाही. चला दौरा काढूया. मग तेव्हा काय प्रवास होणार नव्हता का? मग बोंधू बाबाकडनं काय ओम फट स्वाहा करून दौरा करणार होती काही? साधे लॉजिक बघा. आणि आता जेव्हा कायद्याचा बडगा उगारला गेलेला आहे, कारण का आम्ही जेव्हा एसआयटीच्या प्रमुखांना भेटलो, तेजस्विनी सातपुते मॅडमला, त्याच्यानंतर सीपी साहेबांना भेटलो, आम्ही त्यांना सांगितलेले की तुम्ही जर कोणाचा दबावाखाली गेलात आणि जर कामकाज नाही केलं तर आम्हाला कोर्टात जावं लागेल. आणि आम्हाला सरकारकडनं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडनं पण अधिवेशनात सांगितलेले कोणालाही सोडणार नाही. त्याच्यामुळे या बोंधूबाबाच्या प्रकरणात चाकणकर बाई आरोपी आहे. समजा आता त्या गेल्या नाहीत तर डायरेक्ट अटक करावी लागेल. हे कारण नाहीये. एसआयटी तुम्हाला कार्यक्रमाचं निमंत्रण नाही देते, आरोपी म्हणून समन्स टाकलेले, तेवढं सुद्धा त्या बाईला कळत नाही. म्हणजे खरंच मेंटॉस आहे की नाही? मेंटल आहे. तिला कळतच नाहीये की एका गुन्ह्यामध्ये आपल्याला तपास करण्यासाठी आपल्याला कायदेशीर नोटीस आलेली आहे. बहुतेक तिला वाटत असेल की एसआयटी बोलती मॅडम या आपल्याला फीत कापायची, जो काही ताम जाम जो काही म्हणजे त्यांनी आयोगाच्या तरतुदी फक्त कागदावर ठेवलेल्या आहेत, पण रील्स काढणे, माग पोलीस पुढे पोलीस, ते रील वाले तर काय त्यांची त्याच पोरांनी निम्मत त्यांची वाट लावली असेल. रील काढा पण त्यातनं संदेश तर गेला पाहिजे. जे पद तुम्हाला दिले त्यातनं सक्षमता गेली पाहिजे, त्यातनं महिलांना आधार गेला पाहिजे. यांना वाटलं मी आयोगाचे अध्यक्ष म्हणजे मीच न्यायाधीश आहे, मीच तपास करणार, मीच मुक्तता देणार. न्यायाधीशांना सुद्धा कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं. जर साधं उदाहरण सांगते मी तुम्हाला, एखादी पिटिशन म्हणजे माझीच इलेक्शन पिटिशन दाखल करत असताना हायकोर्टाकडनं मी करून घेतल्यावर मला खाली करायला लावली. खालचं कोर्ट मला म्हणलं की याच्यात त्यांनी मेन्शन केलंय का आमची डेडलाईन संपलेली आणि माझ्याकडं डेडलाईन वाढवून देण्याचे अधिकार नाहीत, हे खालचं कोर्ट मला सांगते. पण वरच्या कोर्टाने मला ती डेडलाईन वाढवून दिली होती, हे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आलं आणि ती याचिका दाखल केली. हे त्या बाईला नाही समजते की तुझ्याकडे अधिकारच नाहीये क्लीन चिट देणं, कोणाला बळजबरी व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या तपासामध्ये हस्तक्षेप करणं. तो हँगओव्हर होता बोंधू बाबाचा त्यांच्यावर. बोंधू बाबा आणि त्यांनी मिळून सगळ्याच राजकारण्यांना येड्यात काढलं आणि सगळ्या योजना पैसा अडका घेतलाय. तुम्हाला माहित नाहीये की त्या काय ती शिवनाका संस्था आहे त्याच्यावर तर या मॅडम आहेत. 100 रुपयाची प्रॉपर्टी लक्षात घ्या, म्हणजे करोडोच्या प्रॉपर्ट्या बक्षीस दिल्यात शिवना संस्था नाही त्याला. कसं काय देऊ शकतील? तुमच्याकडे 100 रुपये तर तुम्ही 10 रुपये दान देतात. तुम्ही 100चे 100 रुपये दान देऊ शकता का? हे सगळं क्रिमिनल याच्यामध्ये येतं. यालाच अनुसरून माझा एक प्रश्न आहे की हे जे सगळं खरात प्रकरण आहे याची कसून चौकशी व्हावी याच्यासाठी सूत्र आता तेजस्वी सातपुते यांच्याकडे गेलेली आहेत. पण काय होतं ना की एसआयटी स्थापन होते, चर्चा होतात, पण त्याचं पुढे काय? कारण ह्या अशा नराधमांना त्या प्रकारची शिक्षा होणं, कठोर शिक्षा होणं हे तेवढंच गरजेचं आहे. पण काय आहे ना की त्या खरात बाबासोबत चाकणकर तर आहेत, पण अनेक बडे नेते, आपल्या देशाचे गृहमंत्री स्वतः अमित शहा यांचा सुद्धा फोटो त्याच्यासोबत होता. तर तुम्हाला वाटतं का हे प्रकरण याबद्दल काय सांगा? राज्याचे गृहमंत्री यांच्या सोबत होता म्हणजे अमित शहाजी सोबत होता, फोटो असणं म्हणजे ते आरोपी नाहीये. अनेक राजकारणी आहेत त्याच्यामध्ये. आता अमित शहा यांनी काळी पूजा केली याचा फोटो आपल्याकडे आहे का? तर नाही. आता हा जर अमित शहांकडं एखादा गव्हर्नमेंटचं जे काही टेंडर प्रोजेक्ट किंवा त्याचं ते ते ऐतिहासिक स्थळ नसताना सुद्धा निधी घेण्यासाठीचा दबाव
त्याच्यासाठीच खरात आणि चाकणकर काम करत होत्या. त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे फोटो येतील ते सर्व आरोपी होतील तर नाही, कायद्याने ते नाही. पण त्या फोटो मागे त्यांनी जर त्याला मदत करणं, ट्रस्टवर असणं किंवा एखाद्याला इन्सिस्ट करून पाठवणं, त्यांना माहिती असून त्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हा डायव्हर्शन झालं. त्या म्हणल्या ना मी महिला आहे, मला सॉफ्ट टार्गेट केलंय. तुम्ही महिला आहेत म्हणूनच आयोग तुम्हाला दिलं होतं. तुम्ही मागचा तुमचा ठीक आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना आपण समजू, पदावर गेलं तरी तुम्ही चोख काम करायला पाहिजे होतं ना, ते नाही केलं तुम्ही. पण ताई आपण आता इतके वेळ ज्या विषयावरती बोलतोय तो विषय म्हणजे रुपाली चाकणकर आणि त्यांच्याकडे असलेली पदं. आता दोन्ही पदं त्यांच्याकडे नाहीयेत. मग असं म्हटलं जात आहे की तुमचं टार्गेट फक्त होतं की पदं काढायची बस. नाही, माझं टार्गेट त्यांची पदं काढण्याशी संबंध नाही. मी सांगितलं तुम्हाला, मी काय त्या घटना घडून आणलेल्या नाहीयेत. त्यांच्या त्यांच्या कर्माने, कृत्याने, गुन्हेगार वृत्तीने त्यांची पदं गेली. आता त्या राजकारणात कशासाठी आल्या होत्या? बंधूबाबांना बायका पुरवण्यासाठी आल्या होत्या का? त्या राजकारणात पदं घेण्यासाठी आल्या होत्या. फक्त त्यांचा अवलंब त्यांनी चुकीचा केला. मी किंवा माझ्यासारख्या ज्या अनेक महिला आहेत ते काम करून स्वतःला सिद्ध करून राजकारणात आल्यानंतर पद मागणार नव्हताही. किंवा मी निवडणुकीला उभी राहिले, मला अजितदादांनी या कॉर्पोरेशनला 2 तिकीटं दिली, मला पक्षासाठी दुसऱ्या प्रभागात उभं राहायला सांगितलं, मी उभी राहिले माननीय अजितदादांच्या ह्याच्यानुसार. त्यांनी दाखवावं मला त्या कुठे उभं राहिलं, त्यांनी कुठे केलेले आहेत, कुठल्या लोकांची कामं केलेली आहेत. त्यामुळे आता त्या पदावरनं गेल्यात तर त्या जाणारच होत्या. त्यांचं कृत्य तसं होतं. पुढचं टार्गेट आहे की बंधूबाबासोबत यांना सहआरोपी करणं कायद्याने. तिथं काय तो माझा वैयक्तिक हे नाहीये. जर त्याच्यात त्याचे पुरावे नसतील तर त्या आरोपी होणार पण नाहीत. पण पुरावे असतील तर 100% आरोपी होणार, हे मला वकील म्हणून खात्री आहे. आणि आम्ही SIT ला तेच निवेदन दिलेले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे म्हणून चाकणकरांनी जी घाणेरडी कृत्य केली, लैंगिक अत्याचार बंधूबाबाच्या मार्फत केली, बलात्कार केले, त्याला मी मान्यता द्यावी असं सगळ्यांचं मत आहे का? मी नाही देऊ शकत. तर एवढं गंभीर सगळं प्रकरण घडलेलं असताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई तुमच्यावरती टीका करतायत, तुम्ही त्यांच्यावरती टीका करताय, त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य कुठंतरी कमी होतं असं नाही वाटत? मी नाही टीका केली, ती पण एक इन स्टोरी आहे. ऐका, जेव्हा बंधूबाबाचं प्रकरण समोर आलं, मी बोलले, सुषमा अंधारे ताई बोलल्या, संगीताताई तिवारी बोलल्या, अंजली ताई दमानिया बोलल्या, बरोबर. स्वतः तृप्ती देसाई समोर आल्या आणि माझ्याकडे वर्षापूर्वी हे व्हिडिओ आले होते असं त्या म्हणल्या. 2 महिन्यापूर्वी का वर्षापूर्वी. मग आमचं मत होतं, तुमच्याकडे जर आल्या होत्या तेव्हा FIR का नाही केली? दिवसाला 2 महिला आपण धरू, तेवढ्या महिलांचा अत्याचार झाला ना, म्हणजे वाचल्या नसता का हो? ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी सुद्धा राज्य महिला आयोगाच्या चाकणकरांनी तिथं ती सेटलमेंट केली, दाबण्याचा प्रयत्न केला. तोही SITने तपास करावा हे निवेदन आम्ही दिलेलं आहे. तृप्ती देसाईचं नाव मी घेण्याचा संबंधच येत नाही. तृप्ती देसाई स्वतःहून सांगतायत. आता तृप्ती देसाईंना का असं वाटावं की बाबा ह्या बोलतायत, तुम्ही बोलायचं. तुम्ही जर वर्षापूर्वी विषय घेतला असता तर तुम्हाला ते मी म्हणजे म्हणले असते की नाही बाबा तृप्ती देसाईंनी आवाज उठवलाय. तुम्ही सगळं सेटलमेंट करून ह्या गोष्टी नाही शिकवायच्या. बर, हे सगळं झालं, समजा आम्ही त्यांच्यावर आरोप केले, ते सांगू शकत होत्या. त्यांनी काय केलं? माझ्या पक्षाला मेल केला की मला पक्षातनं काढलं. कोण आहे का तुम्ही? कोण आहे तुम्ही? माझ्या पक्षाला मेल करायला तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? का मेल केला? कारण का चाकणकर बाई सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत, ती सेटलमेंट झालेली आहे, आर्थिक चांगली हे झालेली आहे, म्हणून माझ्या पक्षाला तो मेल केला. मला फरक पडत नाही, तुम्ही बिन क्विंटलला किंवा तो आपला डोनाल्ड ट्रम्पला तुम्ही त्यांनी मेल करू द्या. मग हाच मेल जर तुम्ही गृह खात्याला केला असता तर तो गुन्हा दाखल झाला नसता का? हे बघा, सगळाच दोष तुम्ही पुरुषाच्या वाईट वृत्तीला देऊ नका. काही बायका सुद्धा आहेत गुन्हेगार वृत्तीच्या, त्यांना पण चोख लागणं गरजेचं आहे, त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. बाई आहे म्हणून हे नाही. आणि मी बाई म्हणून तुमच्या समोर मत मांडत नाही.
मी शिकलेली आहे, मी एक वकील आहे, ते बाई माणूस म्हणून मी मत मानते. यदा कदाचित तुमच्या विचारात माझ्या विचारात फरक असू शकतो, पण ती जी काही गुन्हेगारी वृत्ती आहे ती दिसली पाहिजे ना. तुम्हीच स्वतः येऊन म्हणतात माझ्याकडे आलते. जर तो पेनड्राईव्ह होता, त्यांनी काहीतरी व्हिडिओ बघितले असतील. असे असे लगेच शांत बसतात का कोणी? शांत बसतात असे? आमच्या समोर आल्यावर आम्ही बोलायला लागलो. आम्हाला तर तो खराच माहित नव्हता, तो बोंधू माहित नव्हता ना, चाकणकर बरोबर त्यांचे संबंध माहित होते. त्यांनी स्वतःहून त्या गुन्ह्याची पुष्टी दिलेली आहे, कबुली दिलेली आहे. SITने चौकशी करावी. कोण 5 पोरं आले होते, कोणी कुणाकडे पेनड्राईव्ह दिला होता, मग कुणामुळे ह्या सगळ्या गोष्टी फिसकटल्या, मग कुठल्या आकड्यामुळे, तो काय 15 लाखाचा का 2 लाखाचा, व्हॉट एव्हर, XYZ असं समजू, हे कथाकथित आहे. तपास तर होऊ द्या, झाला पाहिजे. तर अजून मागची कडे सांगते. ह्याच तृप्ती देसाईंकडे माधवी खंडाळकर गेल्या होत्या, ज्या माझ्या विरोधात बोलत होत्या. कशा काय गेल्या, कशा एकदम उभ्या राहिल्या तृप्तीताई? तेव्हाही रुपाली चाकणकरच होत्या की ज्यांनी माधवी खंडाळकरला उभं केलं, ते तिच्याकडे पाठवलं होतं. त्यांनी जे जे षडयंत्र रचले, जी जी बाई समोर आली, तिला मी कुठल्याही गोष्टीला भीक घातली नाही. माधवी खंडाळकरवर सुद्धा मी गुन्हा दाखल केला, तिच्या भावासहित. आता तुमच्या लक्षात येते का आता ती ताकद माझ्याकडे होती, आम्ही सगळे वकील आहोत, किंवा आम्हाला त्यातलं डीपनेसपणा माहितीये, मला माहितीये की कोणी फोन केलता. तर हो, तटकरे साहेबांनी फोन केलता, मला माहितीये. त्यांच्या अधिकारी असतील तर आमचे नाही आहेत का? माझ्याही राजकारणाला 20 वर्ष झाली, मग आम्ही गोट्या खेळत बसलो का? आता हा आकसूप आलेला शब्द, गोट्या खेळत होतो. मग हा नाही आवडत माझ्या घरच्यांना, तू म्हणजे नवऱ्याला तू असं का बोललीस? वकिलीमध्ये मिलॉर्डशी बोलताना ठीक आहे, इथिक्स पाळणं. बाहेर एखादा समोरचा विकृत आहे, तो डोळा मारताय, त्याला म्हणायचं असं बोलणार का मी? संदेशीने काना खाली वारणं, परत डोळा उघडलाच नाही पाहिजे. पण ते यालाच जोडून एक प्रश्न आहे, म्हणजे अगदी राजरत्ननी जो प्रश्न विचारला त्यालाच जोडून एक प्रश्न आहे, की असं म्हटलं जातं की पुणे शहरामध्ये 3 महिला नेत्या आहेत. एक म्हणजे तुम्ही, दुसऱ्या संगीता तिवारी आणि तिसऱ्या सुषमा अंधारे. तुम्ही तिघी इतक्या चांगल्या मैत्रिणी आहात, म्हणजे पक्षाच्या व्यतिरिक्तही तुमचे खूप चांगले संबंध आहेत. एखादा विषय धरला तिघींपैकी एकीने की तिघी जणी तुटून पडतात त्याच्यावरती, असं एक म्हटलं जातं की तुम्ही गँग करून, टार्गेट करून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता. आता सुषमा अंधारे कोणत्या पक्षात आहेत? शिवसेना. संगीताताई तिवारी काँग्रेस पक्षात होतात, आता त्यांनी तो राजीनामा देऊन इकडे आलेले आहेत. आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा आधी मनसे, आम्हा महिलांना आमची जी मैत्री झाली ती या राजकारणातून झाली. आम्हाला समाजाला संदेश द्यायचा आहे की तुम्ही कुठेही काम करा, पण तुम्ही जेव्हा समाजासाठी काम करता तेव्हा 2 बायका एकत्र येत नाही म्हणतात. आम्ही एकत्रित येऊन काम करतो. जिच्या नशिबी जे असेल कर्तृत्व तिचं तिला मिळेल. आम्ही कशाला गँग तयार करायचं? आम्ही महिलांचा कारवा तयार केलाय. जर ती गोष्ट चुकीची आहे, जर त्या अन्यायावर आवाज उठवायचा आहे, तर आम्ही एकत्रितपणे उठवू किंवा नको उठवू हा आमचा विषय. ती योग्य आहे का नाही योग्य समाजाने ठरवावे ना. म्हणजे सुषमाताई बोलत असताना त्या कायद्याचा सगळा अभ्यास करून बोलतात, संगीताताई बोलताना त्या बोलतात. आता अंजली दमानी आहेत, त्याही होत्या आमच्या सोबत इथे. आमच्या सोबत म्हणजे त्यांनी त्यांचं मत मांडलं, म्हणजे आम्ही आलोच नाही एकत्र. मग महिलांनी एकत्र यायचंच नाही का? सतत भांडणच करायची का? चाकणकर सारखंच करायचं का? मीच पटराणी, मीच टिकणार, मीच सगळी पदं घेणार आणि माझ्यानुसार काही होणार नाही. फार वाईट. चाकणकरांनी फादर बॉडीची पदं कुणाला द्यायची त्या स्वतः ठरवायच्या, होऊन द्यायच्या नाहीत आणि त्यांना पुष्टी द्यायचे तटकरे साहेब. ते जे काही राजीनामे वगैरे मध्ये झाले, जा ना तुम्ही कार्यकर्त्यांना विचारा. असं नाही चालत पक्षामध्ये. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे होतं? चाकणकर त्यांना स्वतःचा एक पक्ष काढायला पाहिजे होता. अजितदादांच्या पक्षामध्ये येऊन कशाला ही थेरं करायची आहेत, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन कशाला करायची आहेत? ताई, शरद पवारांनी महिला सक्षमीकरणासाठी काम केलं, अजितदादांनी सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी काम केलं, अनेक महिलांना पक्षामध्ये संधी दिली. परंतु आता हा जो सगळा प्रकार झालेला आहे, त्यानंतर कुठेतरी महिला राजकारणाकडे येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील असं वाटतंय का तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाही, राजकारणातच येताना 10 वेळा विचार करतील. आता म्हणून सर्वपक्षीय महिला नेत्यांना
जेंट्स नेत्यांना माझी विनंती आहे की आपलं कॅरेक्टर, आपली वागणूक अशी ठेवा की जी येणारी माता भगिनी आहे तिला विश्वास वाटला पाहिजे. तुमचं पर्सनल आयुष्य हे तुम्ही दुसरं ठेवा, पक्षाशी निगडीत करू नका. फार भयाने एखादी महिला येणार नाही. आता त्या महिला जोडताना आम्हाला, मी म्हणूनच आवाज उठवला ना की जरी आमच्या पक्षातली महिला चुकली असेल, आम्ही तिला समर्थन करणार नाही. आम्ही माता भगिनींच्या सोबत आहोत. तो विश्वास त्यांना आम्ही मी पक्षाच्या माध्यमातून दिलेला आहे. त्याच्यामुळे तर त्यांना विश्वास बसला. म्हणून म्हणतात ना, ठोंबरेबाई बरोबर बोलतीये किंवा ठोंबरेबाईंनी बरोबर केलं, त्या बंधू बाबाला सोडलं नाही पाहिजे, त्या चाकणकर बाईला सोडलं नाही पाहिजे. किती मी मग तुम्हाला कॉल्स ऐकू? तुम्ही घ्या ना, सर्वे घ्या, विचारा, जाऊन लोकलला जाऊन विचारा. त्यामुळे बाई असो की बाबा असो, तुम्ही पक्षात काम करताय, तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तर तुम्ही ती बाकीची सगळी तुमची वैयक्तिक थेरं, नाटकं, हे सगळं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. हे प्रकरण होत असताना झिरवाळांचं प्रकरण समोर आलं. झिरवाळांच्या प्रकरणाचा आता वेगळा फरक सांगते की तिथनं कुणी तक्रार नाही केली. ठीक आहे, ते चूक आहे, काय आहे, त्याच्यावर त्यांची कारवाई व्हावी, त्यांची हवी तेवढी बदनामी झाली. तुम्ही बघितलं का झिरवळ किती रडले? ढसा ढसा रडत होते. जे काय तो काय तृतीयपंथी होता तो हेले, त्यांनी काय तिथं त्या शासकीयमध्ये पार्टी केली, काय केली, दॅट इज रॉंग. पण एवढं त्यांची जी बदनामी झाली ते रडत होते, रडत. आणि महिला आयोग अध्यक्ष, मी आणि माझ्या नवऱ्याने त्यांची पथ्यपूजा केली, आम्ही वारकरी. अरे कुणाला अजून बदनाम करते? चुकलीयस तर चुकलीयस. अक्कल नसताना जे मिळाले त्याचा वापर करता नाही आला. बेअक्कल अख्खं पार राज्य महिला आयोग नासवून टाकलं. बर, 16 सदस्य असतात राज्य महिला आयोगावर, का नाही केल्या? का नाही केल्या? कमिटी चालली पाहिजे होती. हा तिचा जेवढा दोष आहे ना, तिला ज्या नेत्यांनी साथ दिली ना त्यांचा पण दोष आहे. ते पण कर्तव्य पार पडण्यामध्ये कमी पडले. ते काय भुरळले होते एका वशीकरणामध्ये, एकच बाई आयोगावर ठेवली. जर 16 असत्या तर कदाचित हे जी एवढी तीव्रता जी आहे ती कमी असती. कारण का कमिटीमध्ये काम करत असताना 16 जणांचं मत, मग ते कळणं, या सगळ्या गोष्टी, त्याला एक लिगल कोरम, तो लिगल आणि एक म्हणतो ना सामाजिक भान असतं. नाही, नेत्यांनी होऊनच नाही दिलं. बोलली चाकणकर की दिले अप्रुव्हल, बोलली चाकणकर की दिले अप्रुव्हल. तर खरात प्रकरणाच्या नंतर जे काही अघोरी विद्येचे सगळे प्रकार आलेले आहेत, त्यामुळं सगळ्याच राजकारण्यांकडे थोडंसं संशयाच्या नजरेने पाहिलं चाललंय. तुम्ही अनेक दिवसांपासून मनसेत होतात, तेव्हापासून तुम्ही हातामध्ये असे सगळे घोरे गंडे वगैरे घालताय, ते सगळं काय? भगवे गंडे नाहीयेत, हे लक्षात घ्या. हे रुद्राक्ष, हा माझा देवीचा दोरा आहे. आणि अजून मी उलट आज घातलं नाहीये की जे मी गळ्यातही घालते, मी सूर्यही घालते, इकडे पण आहे. हे जे घालायचे हे आभूषण आहे. यातनं कोणावर जादू नाही, आमचा आत्मविश्वास वाढतो, ऊर्जा मिळते. काय होतं नाही होत परमेश्वराला माहित. घराच्या बाहेर जाताना आपण देवी म्हणजे देवघरात पाया पडतो, पण आम्ही बाई आणून गैरकृत्य नाही केलेले. तुम्ही भोंदूगिरी आणि धार्मिक देवपूजा एकत्र करू नका. एक आध्यात्मिक श्रद्धा असते. मी महाकालीची भक्त, मी ज्या दशमहाविद्या आहेत मी जाते. मी तुळजापूरला जाते, मी महाकालला जाते, मी बगलामुखीला जाते, मी कामाख्याला जाते. कामाख्या म्हणजेच योनीचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशी कथा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये की तिथं त्या कामाख्या देवीच्या इथं देवीची योनीचा भाग पडला होता, म्हणून ते कामाख्या आहे. तिथं ते पुजतात, त्या कामाख्या मातेला पुजतात. तो योनीचा भाग तिथं आहे, तो पुजतात. यांनी काय घेतलं? यांनी त्याचा भोंदूगिरीपणा केला. यांची वासना आणि हे करण्यासाठी महिलांच्या त्या भागाशी खेळले, त्याचा गैरवापर केला जादूटोणाच्या माध्यमातून. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. असं क्रॉस करू नका तुम्ही विनाकारण. शंकर महाराज मठांचा, बाबांचा मठ आहे. मी स्वतः तिथं पाया पडायला जाते आणि आमच्याकडं शंकर महाराज अंगात येतात म्हणून बंधू बाबांनी फसवले लंडनच्या माणसा. आमच्याकडे ती केस आहे. माझ्या मिस्टरांनी ती केस 14 कोटीची केस हे केली होती.
आता काय महाराज सांगायला आलते तुझ्या अंगात येतात आणि तू 14 कोटी नाही. ही त्या माणसाची विकृती आहे की त्याच्यावर त्याने ते त्याचं साम्राज्य, विकृत साम्राज्य उभं केलं, म्हणजे समोरच्याला भूल थापा द्यायला. आता मला जर कोणी सांगितलं की कालिका माताला तू नर बळी दे, मी म्हणल तूच मर की तिथं बाबा. एवढी तर अक्कल पाहिजे ना. ताई, तुम्ही भोंदू बाबांविषयी बोलता इतकं. भोंदू बाबांविषयी जेव्हा आपण बोलतोय तेव्हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की अशोक खरातच्या बाबतीत असं घडलं की त्याचे इतक्या नेत्यांबरोबरचे फोटोज पाहायला मिळतात. या फोटोंवरती त्यांचे कार्यकर्ते विश्वास ठेवतात आणि कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता याच्याकडे जातोय म्हणजे हा बाबा कोणीतरी सिद्ध पुरुष असणार आणि मग आपण पण जायला पाहिजे. असं करत करत त्याचा जो भक्तांचा जो काही आहे तो सगळा समूह वाढत गेला. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा इथून पुढे फोटो काढताना जरा आपण कुणाबरोबर फोटो काढतो हे पाहायला पाहिजे असं वाटतं. फोटो काढण्यापेक्षा नेत्यांनी एखाद्या माणसाकडे गेले आणि तो परखला पाहिजे. जेव्हा तुम्ही खास करून मंत्री असाल, लोकप्रतिनिधी असाल, तर भोंदू बाबाचं टार्गेटच होतं या लोकांना आपल्या इथं आणायचा, आपला बडगा दाखवायचा. तुम्ही जर नाशिकच्या सीपी यांची जर मुलाखत बघितली, त्याला विश्वास नव्हता की पोलीस आपल्याला घरात अटक करायला आलेले. पोलिसांनी का ते ऑपरेशन केलं की याचे एवढे भक्तगण आहेत, उफाळले जातील, अंगावर येतील, मोर्चे निघतील. लक्षात घ्या, भावनिक साध आहे परमेश्वराची ती त्यांनी ती साध आणि डोळ्यावर त्यांच्या पट्टी बांधली होती. परंतु भोंदू बाबाला ज्या पद्धतीने त्यांनी अटक केलं आणि जेव्हा तो घाणेरडा व्हिडिओ बाहेर आला तेव्हा सगळे असे ताड दिशेने जागे झाले की हा नालायक बाबा आहे, हा भोंदू बाबा आहे. जो काही व्हिडिओ बघितलाय तो कुठला देवाचा माणूस अशी कृत्य करत नाही, रासलीला करत नाही, कामक्रीडा करत नाही. लक्षात घ्या, जर एखादा देवाचा माणूस तो हातही लावणार नाही पर स्त्रीला. हा बाबा तिथं देवाचं दर्शन घ्या आणि तुम्ही जावा, संपला विषय. भोंदूगिरी, अविश्वास, अंधश्रद्धा, त्याला तेच करायचं होतं आणि त्याला याला साथ द्यायची होती लोकप्रतिनिधींची, मंत्र्यांची. मग मंत्री येऊन गेल्यावर तो फोटो दाखवणार, बघ याला कालच केलंय, सांगितलं याची पूजा केलीये, हा होणार येणार आहे का मंत्री. जसं चाकणकर बाईंना पद मिळालं, कावळा बसला आणि भांडी तुटायला पद दिलं माननीय शरद पवार साहेबांनी, आणि हिला वाटलं की भोंदू बाबाच्या आशीर्वादाने मिळालं. म्हणजे भोंदू बाबा गेले शरद पवार साहेबांना बहुतेक कानामध्ये ते कर्ण पिच्छानी वगैरे तुम्ही ऐकत असाल, मी वाचते सगळं आणि केसेस असल्यामुळे मला माहितीये की चाकणकरांना तुम्ही पद द्या. शरद पवार साहेबांना सांगायला गेले, तिचा विश्वास बसला, कावळा बसला आणि फांदी तुटाला. आणि त्याच्यानंतर तिने ते वाढवलंच आणि वाढवलं त्या बाईला, त्या भोंदू बाबाला एक व्हिडिओ बघितला होता, त्रास होतो. विचार करा तो व्हिडिओ त्या महिलेच्या पतीकडे कसा आहे, सोशल मीडिया कसाही गेला असेल, काय होईल त्या कुटुंबाचा. विचार केलात कधी? राहणार नाहीत ती कुटुंब. म्हणजे ज्यांना मुलं होत नव्हती ते जे त्याच्याकडे गेलते ना, त्यांचे सगळ्यांचे नवरे DNA टेस्टला पळालेत. आता ऑब्व्हियसली हा जर बेशुद्धीचं औषध देऊन हे प्रकार करत होता तर तो DNA त्या नवऱ्याचा न येता खराचाच येणार आहे. हे एवढं भयान पाप केलंय चाकणकरांनी. अजून किती तुम्हाला बाय प्रूफ पटवून देऊ तरी म्हणा नाही मी चाकणकरांवर जळते. असल्यांवर जळणं नाही, जाळल्या पाहिजेत बायका. अगं काय केलंय आपण याचा विचार करा. म्हणजे त्यांच्या समर्थनात जे कोण बोलतं ना, त्यात कमेंट्स आहेत की तुमची आई बहीण ते मूत्र पिऊन आलीये का, अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा. काय की ते ओनोशो जेल पिऊन आली का, कशी बाजू घेणार. आणि आम्ही बाजू घ्यायची नाही म्हणायचं. ते आणखी एक घटनात्मक पदावरील व्यक्ती म्हणजे नीलम गोरे सुद्धा त्या ठिकाणी हात वगैरे दाखवण्यासाठी गेलेले होते. 3 वेळा भेट सुद्धा घेतलेली होती त्यांनी. हे बघा, आता त्या गेल्यात, आजच त्या तृप्ती देसाईंनी आरोप केलेला आहे, लक्षात घ्या. तर त्याचं पहिलं नीलम गोरेंना स्पष्टीकरण देऊ द्या, त्यांचा एखादा फोटो तर दिसू द्या. का उगीच उचलले जीभ लावली टाळायला बोलायला मला आवडत नाही. काहीतरी प्रूफ पाहिजे.
मग त्यांना सांगावं लागेल ना नीलमताई गोरेंना की बाबा ते तुम्ही हाताची रेषा दाखवायला गेलता का, रेडा कापायला गेलता का, अजून काय करायला गेलता आणि कशासाठी गेलता आणि कोणी नेलं होतं. हे असं नको निघालं की चाकणकरांनीच त्यांना नेलं असेल म्हणून. मग काय करताल? कारण का 90% लोक चाकणकरच घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना भीती आहे की आता चाकणकरांना पकडल्यानंतर आमची पण बदनामी होती का काय. पण आता तुम्ही गेला असेल तर होणार. हा, नुसता फोटो असेल तर ठीक आहे, पण तुम्ही कशासाठी गेलेला आहात ते जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हा तुमची बदनामी नाही, सगळं आटळच आहे तुमचं. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी कुठेही जाताना, करताना, बोलताना त्या विषयाची माहिती घेऊन बोलणं गरजेचं आहे. आणि पहिलं सोशल मीडियावरचे हे व्हिडिओ बंद झाले पाहिजेत, कारण का कोणी ब्लर करत नाहीये. लक्षात घ्या. ठीक आहे, त्या महिलांवर म्हणजे काही महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यात, काहींना त्या जरी दोषी असल्या तरी अशा पद्धतीने महिलांचा बाजार मांडून ठेवलेला आहे, तो बंद झाला पाहिजे. आणि ज्या महिला आहेत त्यांनाही तुमच्या माध्यमातून विनंती करेल की तेजस्विनी सातपुते असतील, त्यांनी 2 नंबर जाहीर केलेले, तुमचं नाव कळणार नाही, ओळख कळणार नाही, परंतु ही विकृती संपली पाहिजे. पुन्हा बोंदू खरात आणि चाकणकर उभा राहता कामा नये. पुन्हा असे कोणी चाकणकर या सरकारचा, पक्षाचा, या सगळ्या त्या सुविधांचा गैरवापर करता कामा नये. हे इथंच थांबलं पाहिजे आणि हे थांबून त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. ताई, एकीकडे अशोक खरात प्रकरण आणि हे सगळे व्हिडिओ चालत असताना तुमच्याकडून सुद्धा ज्या प्रकरणाचा उल्लेख झाला तो नरहरी झिरवाळांचा एक व्हिडिओ समोर आला. या सगळ्यामुळे कुठेतरी पक्षाची प्रतिमा मलिन होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडे तुम्ही काय आवाहन कराल, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा, राजकारणी म्हणून सुद्धा आणि एक महिला म्हणून सुद्धा? सगळ्यात महत्वाचं आहे ना, राजकारणातल्या ह्या लोकांनी पहिले सुधारलं पाहिजे. हे एकमेकांच्या कुरघुडी किंवा एकमेकांवर चितपट करण्यासाठी ही फिल्डिंग लावतात आणि मग अशा पद्धतीने व्हिडिओ करतात. तो जो तृतीयपंथी आहे, त्यात मला वाटतं तो तृतीयपंथी काँग्रेसचा तृतीयपंथीचा अध्यक्ष होता आणि त्याचे सगळ्यात सोबत फोटो. म्हणजे एकीकडे आपण तृतीयपंथींना समाजामध्ये मान सन्मान अस्तित्व देण्यासाठी हे करतोय आणि ते अशा पद्धतीने जिरवाळांच्या सोबत तिथं जे काही त्यांची पार्टी आहे बघा, वैयक्तिक लाईफ मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तर निश्चितच पक्षापेक्षा जिरवाळांची कमी बदनामी झाली का हो? पक्षाच्या पेक्षाही जिरवळांची बदनामी झाली आणि जिरवळ साहेबांनी जाऊन सांगितलं, वहिनी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांनी, की हे व्हिडिओ तुटक हे केलेले आहेत. आणि तो माणूस रडताना दिसला ना, त्याच्यामध्ये तक्रार कोणाची नाही आली. मी परत तुम्हाला सांगते, जर कोणी तृतीयपंथ असू द्या किंवा एखादी महिला किंवा एखादा पुरुष असू द्या, ते जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये किंवा संमतीने काही गोष्टी संबंध करत असतील तर तुम्हाला मला अडचण घेण्याचा काहीच विषय नाही. पण त्याचा जर काही राजकारणी म्हणजे हे आहेत आणि यांना कुठेतरी पदावरनं कमी किंवा तुमची बदनामी करण्यासाठी मी कटकारस्थान करत असेल तर हे वाईट आहे. पहिले हे राजकारण्यांनी बंद केलं पाहिजे. एकमेकांचे जे करतायत ना, हे बंद केलं पाहिजे. हे वाईट आहे. आणि राजकारणात आलेल्या लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री यांनी कृपया तुमची वैयक्तिक लाईफ आणि तुमचं आपलं सरकार म्हणून मंत्री असलेली लाईफ, पक्षाची लाईफ वेगळी ठेवा. कोणाला गरज नाही पडली आणि तुम्हाला जे पुरुष म्हणून जे काही तुमचे चोचले पुरवायचे ते पक्षामध्ये, समाजातील महिलांमध्ये पुरवून देऊ नका. पुरवू नाही तर आयुष्यातनं तो उठता कुटुंबातनं सुद्धा ते उठतात. त्यांची कुटुंब तरी कुठे राहतात एकत्र? संपून जातात. कशाला आपलंच वाटोळं आपल्या हाताने केलंय? तुमचं लग्न झालंय, पोरं बाळ आहेत, सगळं चांगलंय तुम्हाला, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही समाजाचं काम करण्यासाठी आलेला आहात, तेच काम चांगल्या पद्धतीने करावं आणि ती सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून त्यांना काम करावं लागेल. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीतर हे अशा विकेट होत राहणार. कारण का पुरुषाला नमवण्यासाठी एका बाईलाच सावध केलं जातं. तिला सुद्धा तिथं त्याच्यामध्ये खंडणी उकळण्यासाठी तयार केलं जातं. पाठवतात, मग त्याला आपल्या जाळ्यात अडकवतात, मग प्रेम प्रकरण, मग भाऊपाश, मग ते झाल्यानंतर परत मग सेटलमेंट, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. त्या फक्त राजकारण्यांनी ओळखल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा खासदार दीपक पायगुडे साहेब
खासदार नाही सॉरी आमदार दीपक पायगुडे साहेब, ते महिलांपासून 4 हात लांब राहायचे नेहमी. तर मी दोघा तिघांना विचारलं का, तर म्हणे नाही, बाईपासून 4 हात लांब राहणंच योग्य. ती बहीण बनून येईल, मैत्रीण बनून येईल आणि नंतर कधी आपल्यावर आरोप करेल किंवा कधी आपल्याला त्यांच्या कटात हे करेल, हे त्याच्यामुळे आमदार दीपक भाऊ पायगुडे माझ्या वडिलांचेच मित्र आहेत, ते नेहमी बाईपासून 4 हात लांब. हे म्हणजे जबरदस्तीने स्वतःला ते सूत्र तयार तुम्हाला करून घ्यावं लागेल. तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्हाला घरी बायको आहे, तुमचा परिवार आहे, मुलं बाळ आहेत, मग कशाला तुम्हाला बाहेरची बाई पाहिजे? हा, तुमची बायको बिको गेली असेल तर तुम्ही रिमॅरेज करण्यासाठी पुनर्विवाह करा ना, ते कोण तुम्हाला अडवणार नाही. पण अफेअर्स, लफडी याच्यामध्ये तो राजकारण संपतो, तर त्यांनी स्वतःला संपून घेऊ नये. ताई, अगदी शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही किंवा आपण सगळेच जण महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती बरंच काही बोललेलो आहोत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची गरिमा खालावलेली आहे असं सुद्धा आपण म्हणतोय. अजूनही तुम्हाला आता इथून पुढे या पदावर जाण्यामध्ये काही रस आहे की नाही? एक लक्षात घ्या, 2 पदं रिकामी झालेली आहेत. माननीय सुनेत्राबाईंकडे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असती तशी त्यांनी व्यक्त केलेली आहे. मीही माझी कार्यकर्ती म्हणून जी आहे की महिला आयोग असू द्या किंवा महिला प्रदेश अध्यक्ष असू द्या, ही पहिल्यापासूनची मागणी आहे आणि सुनेत्राबाईंनी जे योग्य त्यांना वाटेल त्यांची निवड करतील. राजकारणात आम्ही काम करण्यासाठी झालेलो आहोत. आता मला नगरसेवक म्हणून निवडून यायचं होतं म्हणून मी कॉर्पोरेशनला उभी राहिले. एक नाही, दादानी सांगितलं पक्षासाठी तुला प्रभाग 25 मध्ये उभं राहावं लागेल, पॅनलला मदत करावी लागेल. यस, पक्षाचा आदेश मी मानला आणि उभी राहिले. लढायला म्हणजे मी न लढता घरात बसून टीका टिप्पणी नाही करते. मी समाजात उतरून काम करून निवडणुका लढवून हार जीत सोडून द्या, हार जीत होत राहते. पण त्याच्यासाठीचे जे काही कष्ट, कर्तव्य, मनगटातली ताकद, एक बाई माणूस म्हणून सगळ्यांना एकत्रित करून चालण्याची जी क्षमता आहे ती मी वेळोवेळी दाखवतीये. मग मी का नाही मागायचं? नको त्या बाया येऊन मागणार ज्यांना काही धकामो येत नाही. काय आता याच बघा की रूपसुंदरी आमच्या चाकणकर ताई, काय केलं उपयोग त्यांनी? राज्य महिला आयोगावर काही सुंदर बाई राज्य महिला आयोगावर काही सुंदर बाई पाहिजे होती का? नाही. सुंदर असणं पाप नाहीये, पण सुंदर असताना तुम्ही कर्तृत्वाच्या जोरावर कामांवर ते सिद्ध करणं हे महत्वाचं आहे. आम्हीही सुंदर होत की, मी वाईट आहे का दिसायला? नाकडोळे बघा छान आहेत सगळे म्हणतात, पण म्हणून मी सुंदर आहे म्हणून मी कुणाला तरी मोहिनी करायची आणि काम न करता काम करायचं असं ऍटिट्यूड कुठल्याच महिलांनी ठेवू नये. मनगटात, कामात सिद्धता, कर्तव्य याच्यावरच महिलेची ती जोड दिली गेली पाहिजे. धन्यवाद ताई, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आमच्या बरोबर सहभागी झाला होतात. म्हणजे अगदी आपण सुरुवातीपासून आज सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ताईंकडून घेतलेली आहेत. रुपाली वर्सेस रुपाली हे आपल्याला आत्ता जरी सुरू झाल्याचं वाटत असलं तरी सुद्धा या सगळ्याची पाळंमुळं किती खोलपर्यंत रुजलेली आहेत. म्हणजे अगदी पक्षप्रवेशापासून सुरू झालेलं हे सगळं राजकारण आहे. कदाचित पडद्या मागे सुरू होतं त्यामुळे आपल्याला फारसं ठाऊक नव्हतं. आज ताईंनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. दुसरीकडे अजूनही महिला आयोगाचं अध्यक्षपद आता जे रिक्त झालेलं आहे त्या पदासाठी त्या अजूनही इच्छुक असल्याचं त्या उघडपणे बोलून दाखवतात. कारण मी काम करायला आलेली आहे त्यामुळे मला पद हवं आहे, पदावर असल्यावर जास्त चांगल्या पद्धतीनं काम करता येतं, त्यामुळे मी अजूनही या पदांसाठी इच्छुक आहे असं त्यांची जी काही इच्छा आहे ती उघडपणे जाहीरपणे त्या बोलताना सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे आता या जे काही चर्चा झालेली आहे या चर्चेतून इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं मिळाली आहेत, त्याचबरोबर अनेक महत्वाचे खुलासे सुद्धा झालेले आहेत. या सगळ्याच्याच अनुषंगानं आणखी कदाचित पुढच्या काळामध्ये आणखी जास्त महत्वाच्या काही इन्फॉर्मेशन किंवा इनपुट या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी जास्त समोर येऊ शकतात आणि ताई अशाच पद्धतीनं या सगळ्यामध्ये बोलत राहतील, ज्या त्या आतापर्यंतही बोलत होत्या, इथून पुढच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीनं बोलत राहतील असं सध्या तरी वाटतंय. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत.
टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.